नमस्कार मित्रांनो. सुंदरनगरमध्ये चंद्रा नावाचा एक माणूस राहत होता. तो खूप कष्टाळू होता. त्याला 4 मुले होती. तेही त्याच्या वडिलांप्रमाणे खूप कष्टाळू होती. चंद्राची पत्नी वारली होती. 4ही मुले आणि चंद्रा राजाकडे काम करायचे. राजा त्यांना त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात दररोज फक्त थोडे तांदूळ, ज्वारी देत असे. ते घरी परतल्यावर ते स्वतःचे अन्न शिजवत असत. इतक्या कमी धान्यावर त्यांचे कुटुंब जगू शकत नव्हते, म्हणून ते नेहमीच उपाशी राहत असत. बऱ्याच वेळा चंद्रने राजाची नोकरी सोडण्याचा विचार केला, पण त्याने ती नोकरी सोडून दिली नाही. कारण त्याने विचार केला की जर तो नोकरी सोडून दुसऱ्या शहरात काम करण्यासाठी गेला तर राजा नक्कीच त्याला शिक्षा करेल आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला फाशी देईल. एके दिवशी चंदर अन्न शिजवण्यासाठी चुली पेटवत होता. तेव्हा शेजारची एक महिला आली आणि त्याला विचारले, चंदन, तुला 4 लहान मुले आहेत, तरीही तू अजूनही चुलीची काळजी घेतोस. तू तुझ्या मोठ्या मुलाचे लग्न का करत नाहीस? घरात सून असल्याने किमान तुला चुलीची स्वयंपाक करण्याची काळजी घ्यावी लागणार नाही. कदाचित बुढ्या असेल. चंद्राचा मोठा मुलगा नंदकिशोर याचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले आहे हे तिला माहीत नव्हते. चंद्राने बुढ्याला सांगितले की नंदकिशोरचे लग्न होऊन 2 वर्ष झाली आहेत, पण त्याने त्याचे वाक्य अपूर्ण ठेवले आणि तो जाऊ लागला. काय झाले चंदन? मला सांग, काय झाले? बुढ्याने उत्सुकतेने विचारले. काकी, मी तुला काय सांगू? चंदनने चेहरा हिरमुसला केला आणि म्हणाला, त्याची सून तिच्या आईच्या घरी आहे. तू तिला तिथे का सोडलेस? तू तुझ्या मुलाला का सांगत नाहीस आणि तो तिला तिथून का घेऊन येत नाही? बुढ्याने चंद्राला सुचवले. काकी, कसे घेऊन येऊ? आमच्या घरात एकही पलंग नाही ज्यावर ती बिचारी मुलगी येऊन बसू शकेल. आणि मग नंदकिशोरकडे त्याच्या सासरच्या घरी जाण्यासाठी घालण्यासाठी कपडेही नाहीत. अरे अरे चंदन, ही फक्त एक छोटीशी गोष्ट आहे. मी विचार केला होता की काही मोठा गोंधळ आहे. तू नंदकिशोरला त्याच्या सासरच्या घरी पाठवण्याची व्यवस्था कर. देवाची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. असे म्हणत बुढिया तिच्या घरी गेली. चंद्राला बुढियाचे बोलणे समजले. तो कपडे घेऊन मुलगा नंदकिशोरकडे गेला. त्याला कपडे घालून त्याच्या सासरच्या घरी जाण्यास सांगितले. तो तयार झाला आणि गेला. त्याच्या सासरच्या घरी त्याला खूप चांगले वागवले गेले आणि 3 दिवस तेथे राहिल्यानंतर नंदकिशोर त्याच्या पत्नीसह त्याच्या घराकडे निघाला. पण वाटेत त्याला वाटले की त्याच्या घरात एकही पलंग नाही ज्यावर तो त्याच्या पत्नीला बसवू शकेल. म्हणून त्याच्या मनात एक युक्ती आली. त्याने आपल्या पत्नीला थेट बुढ्याच्या घरी सोडले आणि जेव्हा तो रिकाम्या हाताने घरी परतला तेव्हा चंद्राने त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले. मग त्याने सर्व काही सांगितले. त्याने तिच्या वडिलांना काहीतरी सांगितले. मग तो राजाकडे कामावर गेला. बुढ्याने नंदकिशोरच्या पत्नीशी चांगले वागले आणि मग ती म्हणाली, ए मुली, मी तुला तुझ्या घरी सोडते. बुढ्याचे हे शब्द ऐकून नवविवाहिता सून आश्चर्यचकित झाली. तिला वाटले की हे तिचेच घर नाही का? तिने संकोच केला आणि बुढ्याला विचारले, आई, हे माझे घर नाही का? बुढ्याने मग तिला सत्य सांगितले आणि तिला तिच्या घरी सोडले. तिच्या पतीच्या घरात प्रवेश करताना सुनेला खूप वाईट वाटले. घरात स्टोव, रॅक आणि एका कोपऱ्यात एक तुटलेली खाट होती. भांड्यामध्ये 4 तुटलेली तवे होती. जेव्हा तिने कपडे उचलले तेव्हा तिने ते पाहिले आणि फाटलेले कपडे धुळीने माखले होते. तिच्या सासरच्या घराची अवस्था पाहून सुनेच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आश्चर्य वाटले की तिने तिच्या मागील जन्मात अशी कोणती चूक केली होती ज्याची शिक्षा देव तिला या जन्मात देत आहे. सून धाडसी झाली. थोडा वेळ विचार करून उठली आणि घर स्वच्छ करू लागली. तिने संपूर्ण घर स्वच्छ केले आणि अंगणात
पसरलेल्या चुली रॅक तिने लावल्या, दुसऱ्या तयार केला आणि तिच्या पतीच्या परत येण्याची वाट पाहू लागली. अंधार पडत होता, पण अजून कोणीही आले नव्हते. सून अस्वस्थ होऊ लागली. तिला काळजी वाटत होती की ती इतक्या मोठ्या घरात एकटी असेल आणि कोणी अनोळखी व्यक्ती येऊन तिचा छळ करेल. तिच्या मनात सर्व प्रकारचे विचार येऊ लागले, पण तिला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. तेवढ्यात तिचा नवरा आणि सासरे त्यांच्या मुलासह घरी आले. त्यांनी दिसले की त्यांच्या घराची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. पण जेव्हा चंद्राची नजर चुलीवर पडली, तेव्हा तो त्याच्या सुनेला म्हणाला, सून, तू हे काय केलेस? तू सर्व चुली काढल्या आहेस. आता आपण कुठे अन्न शिजवूया? काळजी करू नकोस बाबा. आजपासून या घरात फक्त एकाच चुलीवर जेवण शिजवले जाईल आणि आपण सर्वजण एकत्र जेवू. ठीक आहे सुनबाई, तुमच्या मनाप्रमाणे. चंद्राने राजाने त्याला दिलेले दररोज देत असलेले ज्वारीचे आणि तांदळाचे दाणे त्याच्या सुनेसमोर ठेवले. इतके कमी अन्न पाहून सुनेने विचारले, राजा तुला फक्त एवढेच देतो का? हो, चंदनने उत्तर दिले. राजा तुला जे देतो ते तिने उत्तर दिले. राजा तुला जे देतो ते दिले. आम्ही जे आणतो ते आपल्याला देतो. राजाच्या शब्दावर प्रश्न विचारण्याची हिंमत कोणात आहे मुली? सासऱ्याचे शब्द ऐकून सून विचार करू लागली. मग ती म्हणाली, तुम्ही सगळे मूर्ख आहात. तुम्ही राजासाठी खूप कष्ट करता आणि राजा तुम्हाला थोडे देऊन फसवतो. उद्या त्याला सांगा की तो 3 पट जास्त दिले तरच तो ते काम करेल. जर त्याला त्याची गरज असेल तर आम्ही ते तुमच्याकडे काम करू. आणि ऐका, घाबरू नका. नंदकिशोर म्हणाला, भाग्यवान, तुम्हाला माहिती नाही की आमचे ऐकून राजा आमचे जबडे कापेल. तुम्ही चोरी करत नाही आहात, खोटे बोलत नाही आहात. तुम्ही त्याच्याकडून तुमच्या हक्काचे मागत आहात आणि जे त्यांचे हक्क मागू शकत नाही ते काहीही करू शकत नाहीत. माझे ऐका, उद्या राजालाही तेच सांगा. राजा तुम्हाला काहीही बोलणार नाही. चंदनने सुनेला आश्वासन दिले की तो ते सांगेल तसे ते करतील. मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस काम केल्यानंतर राजाने 3 पट रक्कम मागितली राजाकडे. राजाने विरोध केला नाही आणि त्यांना 3 पट रक्कम दिली. ते आनंदाने त्यांच्या घरी परतले. जेव्हा सुनेला दिसले की कालच्यापेक्षा 3 पट अन्न जास्त आहे, तेव्हा तिने विचारले, राजाने तुम्हाला काही सांगितले का? नाही नाही सून, आम्हाला शांतपणे 3 पट जास्त धान्य दिले. चंदनने खूप काही सांगितले. ते घेऊन ती मागच्या दिवशीप्रमाणे बुढ्याच्या घरी गेली. तिने रोट्या आणि भाज्या शिजवल्या आणि जेवण वाढले. जेवण खाल्ल्यानंतर सर्वांनी मनापासून सुनेला आशीर्वाद दिले. देवरने वहिनीचे खूप कौतुक केले. बहू हुशार होती आणि राजा तिला जेवढे धान्य देत असे त्यापेक्षा कमी घेत असे. राजा जेवढे धान्य देत असे त्याच्या अर्ध्यापेक्षा ती कमी धान्य साठवत असे. ती 1 महिना असेच काम करत असे. मग दुसऱ्या दिवशी ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, ऐक, आज तू राजाला सांगतोस की आपण इतक्या कमी धान्यात काम करू शकत नाही आणि त्याने धान्याचे प्रमाण थोडे वाढवावे. संध्याकाळी काम संपल्यानंतर वडील आणि मुलगा राजाकडे गेले आणि त्यांचा प्रस्ताव मांडला. राजाने ते प्रमाण 3 पट वाढवले. ते घरी आणले. मग सून धान्याकडे पाहून तिच्या सासऱ्याला म्हणाली, बापूजी, उद्यापासून तुम्ही लोक राजाच्या घरी कामावर जाणार नाही. मग आपण काय खाणार? सुनेचे बोलणे ऐकून चंद्रा आश्चर्यचकित झाला आणि विचारले, मी खूप धान्य साठवले आहे. तुम्ही लोक बाजारात दुकान शोधा आणि तिथे धान्य विकायला सुरुवात करा. देवाची इच्छा असेल तर आपल्याकडे सर्व काही असेल. चंद्राला सुनेचे शब्द समजले. दुसऱ्या दिवशी चंद्राने बाजारात एक दुकान लावले
आणि सुनेने सांगितल्याप्रमाणे धान्य विकायला सुरुवात केली. सुरुवातीला दुकानात कमी ग्राहक होते, पण नंतर दुकान व्यवस्थित चालत असल्याचे पाहून चंदर आणि त्याचे मुलगे खूप आनंदी झाले आणि त्यांनी घरासाठी काही वस्तू गोळा करायला सुरुवात केली. एके दिवशी सून तिच्या सासऱ्याला म्हणाली, "बाबा, तुम्ही दररोज रिकाम्या हाताने घरी येता, हे तुमचे चांगले नाही. वाटेत जे काही मिळेल ते तुम्ही उचलून घ्या." सासऱ्यांनी सुनेचे शब्द मनावर घेतले आणि दुसऱ्या दिवशी ते रस्त्यावर पडलेले काहीही सोडत नव्हते. वाटेत कागदाचा तुकडा सापडला तरीही तो सोडत नव्हता. सून घराच्या एका कोपऱ्यात त्या सर्व वस्तू गोळा करत राहिली. चंदर दररोज काहीतरी ना काही घेऊन घरात येत असे, पण आज त्याला वाटेत असे काही दिसले नाही जे तो उचलून घरी घेऊन जाऊ शकेल. तो एके ठिकाणी उभा राहिला आणि विचार करू लागला. अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका मेलेल्या सापावर पडली. तो पटकन त्या सापाजवळ गेला आणि त्याला दिसले की तो साप खरोखर मेला होता. त्याला वाटले की त्याने तो मेलेला साप उचलून आपल्या घरी घेऊन जावे. जर तो घरात काहीही घेऊन गेला नाही तर त्याने घरात काही नेले नाही तर त्याच्या मुलाची सून रागावू शकते. म्हणून चंदरने तो साप काठीवर उचलला आणि आपल्या घरी आणला. सुनेला सासऱ्याच्या हातात मेलेला साप दिसला तेव्हा ती पुढे गेली आणि म्हणाली, "अरे रे, तुम्ही काय आणलं बाबा?" थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, "बरं, काही हरकत नाही. आता तुम्ही ते आणले आहे ते छतावर फेकून द्या." चंदरने लगेच ते छतावर फेकले. राणीचा हार घार चोचीत साप घेऊन उडत होते. योगायोग होता तिला छतावर साप दिसला आणि ती लगेच तिथे पडली. तिने हार छतावर बाजूला फेकले आणि सापावर झडप घातली. तिने तो साप उचलला आणि आकाशात उडून गेली. त्या दुपारी जेव्हा ती छतावर कपडे वाळवत होती तेव्हा हिरेचा हार पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिने हार उचलला आणि जमिनीवर परतले. तो हार सुरक्षितपणे एका भांड्यात ठेवला. त्याच दिवशी शहरात घोषणा करण्यात आली की एका घारीने राणीचा हार घेऊन पळून गेली आहे. ज्याला ते सापडेल त्याने ते राजाच्या दरबारात आणावे. राजा त्याला चांगले बक्षीस देईल. जेव्हा सुनेला हे कळले तेव्हा तिने या हाराचा उल्लेख कोणालाही केला नाही. शहरात सर्वजण राणीच्या हाराबद्दल बोलत होते, परंतु हार अद्याप सापडले नव्हते. दुसऱ्या दिवशी राजाने पुन्हा शहरात घोषणा केली की राणीचा हार अद्याप दरबारात पोहोचलेला नाही. जर कोणाला हाराबद्दल माहिती असेल तर त्यांनी ताबडतोब दरबारात यावे आणि निर्भयपणे राजाला कळवावे. नंदकिशोरच्या बायकोला ही घोषणा ऐकू आली. मग जेव्हा तिचा नवरा, सासरा आणि दीर त्या संध्याकाळी घरी परतले तेव्हा सुनेने विचारले की घार खरोखरच हार घेऊन पळून गेली होती का, की राजाची काही युक्ती होती? तिचे हे ऐकून चंदनने उत्तर दिले, "नाही नाही सुनबाई, राजा इतका लहान नाही. आम्ही त्याला ओळखतो. तो खोटे बोलत नाही. हार खरोखरच ती घार घेऊन पळून गेली आहे." मग तिने राजाला सांगितले की ते राजवाड्याच्या मागे तुम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक ढाबा सापडेल. सुनेने हुशारीने म्हटले, "मुली, तुला कसे कळले की हार कचऱ्यात सापडेल?" चंद्राने उत्सुकतेने विचारले. मग सुनबाई म्हणाली, "बाबा, काही गोष्टी आहेत ज्यावर वाद घालण्याचा काही उपयोग नाही. तुम्ही माझे ऐका. राजाच्या दरबारात एक बनावट पुस्तक किंवा पान घेऊन जा आणि मी सांगते तशी राजाला माहिती द्या. तुम्ही काय म्हणता? चंद्रा माझ्यावर दया करेल. जर तुम्हाला ते तिथे सापडले नाही तर राजा माझा शिरच्छेद करेल. तो मला उडवून देईल." "नाही नाही, मी जाणार नाही." चंद्रने ते केले आणि मागे हटला. "बाबा, मी जे काही म्हणते
ते अगदी खरे आहे. मी जे करायला सांगते ते तुम्ही अगदी बरोबर करा. तुम्हाला काहीही होणार नाही. सुनेने तिच्या सासऱ्यांना समजावून सांगितले. मग चंदरने आपल्या सुनेचे म्हणणे मान्य केले आणि कागदाचा एक पुस्तक घेऊन राजाच्या दरबारात गेला. तेथे त्याने निर्भयपणे राजासमोर बनावट पुस्तक उघडले आणि आत डोकावून पाहिल्यानंतर त्याच्या सुनेने त्याला जे सांगितले होते तेच बोलला. इथे तो हार राजाच्या राजवाड्यामागील कचऱ्यात सापडेल. चंदरचे बोलणे ऐकून राजाने आपल्या सैनिकांना राजवाड्यामागील कचऱ्यात त्याचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्याच्या सहकार्याने सर्व सैनिकांनी तो शोधला आणि हार दरबारात आणण्यात आला. त्याला पाहून राजा आणि संपूर्ण राज्य चंदनच्या भविष्यवाणीने मंत्रमुग्ध झाले. त्यांना माहीत नव्हते की एक अशिक्षित माणूस इतका मोठा विद्वान असू शकतो. राजा त्याला म्हणाला, चंद्रा, आम्ही तुमच्या कामावर खूप खुश आहोत. आमच्याकडून तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा. मी तुमच्याकडून काय मागू शकतो? मी तुमच्यासमोर तोंडही उघडू शकत नाही. महाराज, मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. चंद्रराजा तो हात जोडून त्याच्यासमोर उभा राहिला. हे कसे होऊ शकते? तुम्हाला नक्कीच काहीतरी मागावे लागेल. राजाने चंद्रसेनला विनंती केली. राजाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, माझे मुलगे खूप मूर्ख आहेत. हो, पण माझी सून खूप सक्षम, हुशार आहे. मी तिच्याशी सल्लामसलत करेन आणि मग मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, आत्ताच तुमच्या सुनेला विचारा. राजाने त्याला घरी पाठवले. तो घरी आला आणि सुनेशी सल्लामसलत करू लागला. सासऱ्याचे बोलणे ऐकून सून, यात मोठी गोष्ट काय आहे बाबा? तुम्ही राजाला वचन दिले पाहिजे की धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत शहरातील कोणत्याही घरात दिवा लावू नये. राजवाडाही अंधारात राहावा. चंद्राला त्याच्या सुनेचे शब्द अजिबात समजले नाहीत. तो विचार करू लागला की सून वेडी झाली आहे का? दिवाळीला सर्वांचे घरी अंधार करून तिला काय मिळणार? तो म्हणाला, बेटा, मी तुझा मूर्खपणा समजू शकत नाही. मी राजाला असे कसे बोलू शकतो? तो रागावेल आणि मला मानसिक त्रास देईल. तू घरी बसून राजाच्या निर्णयाबद्दल स्वतःच का विचार करत आहेस? तो तुला काहीही करणार नाही. बाबा, जा आणि मी सांगते तसे बोला. मग इतक्या लहान चेहऱ्याने तो आत गेला. तो दरबारात पोहोचला जिथे राजाने त्याला विचारले, चंदन, तुला काय सल्ला मिळाला आहे ते मला सांग. महाराज, मी जो काही सल्ला दिला आहे तो मी तुला सर्व काही सांगेन, पण आधी तू मला एक वचन दे की तू माझी इच्छा पूर्ण करशील. राजाने हसत हसत वचन दिले, हो महाराज, मी तुम्हाला जे काही सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण आधी तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल. राजा हसला आणि त्याने आपले वचन दिले. मग चंद्र म्हणाला, महाराज, जर धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत सर्वत्र अंधार राहिला पाहिजे तर कोणी चुकूनही त्याच्या घरात दिवा लावू नये. तुमचा राजवाडाही अंधारच राहिला पाहिजे. माझ्या घरात फक्त तुपाचा दिवा लावला जाईल. चंद्राचे हे शब्द ऐकून दरबारात उपस्थित असलेले सर्व लोक खोल विचारात पडले. मग राजा म्हणाला, मला वाटते की तू वेडा झाला आहेस. चंद्रा, संपूर्ण शहर अंधार करून तुला काय मिळणार आहे? या मूर्ख गोष्टी सोडून काहीतरी चांगले माग. मी तुला सर्व काही देऊ शकतो. पण चंदन त्याच्या शब्दावर ठाम राहिला. त्याने पुन्हा आग्रह धरला आणि राजाला सांगितले की मी जे काही बोलायचे होते ते मी तुला सांगितले आहे. मी तुमच्याकडून दुसरे काहीही मागणार नाही.
राजाला चंद्राच्या शब्दांना मान्य करावेच लागले. त्याने ते दिले होते त्याला त्याचे वचन पाळावे लागले. मग राजाने नगरात घोषणा केली की येणाऱ्या दिवाळीला धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत कोणीही त्यांच्या घरात दिवा लावणार नाही. जर कोणी आज्ञा पाळली नाही तर त्याला शिक्षा होईल. राजाच्या आदेशाने संपूर्ण नगरात खळबळ उडाली. लोक राजा आणि चंद्राबद्दल गोंधळले. त्यांना काय झाले आहे हे माहीत नव्हते. राजांनी एका सेवकाचा सल्ला मानला. या शहरात यापूर्वी कधी असेही घडले नव्हते. हे शुद्ध राजेशाही वर्तन होते. काही जण एक बोलत होते तर काही दुसरेच म्हणत होते, पण त्यांचे ऐकण्यासाठी कोण होते? धनत्रयोदशीच्या दिवसाला घाबरलेल्या लोकांनी त्यांच्या घरात दिवे लावले नाही. संपूर्ण शहर अंधारात बुडाले होते. फक्त चंद्राच्या घरी तुपाचा दिवा लावला होता. दिवाळीचा दिवस आला. लक्ष्मी फिरायला बाहेर पडली. शहरात सर्वत्र अंधार पसरला. रिद्धी सिद्धी देखील तिच्यासोबत आली होती. तिने त्यांना विचारले, आज दिवाळी आहे, पण या शहरात कोणीही दिवा लावला नाही. काय झाले? रिद्धी सिद्धीने तिला सर्व काही सांगितले. हे ऐकून लक्ष्मी खूप निराश झाली. ती अंधारात राहिली नाही. तिच्याजवळ नेहमीच एक दिवा जळत असे. ती प्रकाशाच्या शोधात इकडे तिकडे भटकत असे. शेवटी तिला चंद्राच्या घरात एक दिवा जळत असलेला आढळला. ती लगेच घरात शिरली. तेथे तिची जागा केली आणि घरातले सर्वजण झोपले होते. फक्त नंदकिशोरची बायको झोपली नव्हती. ती देखील काही वेळाने झोपी गेली आणि मग जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या मोडकळीस आलेल्या घराच्या जागी एक आलिशान वाडा पाहून ती थक्क झाली. तो वाडा सर्व सुखसोयींनी भरलेला होता. आलिशान हवेली पाहून सून स्तब्ध झाली. हवेली सर्व सुखसोयींनी भरलेली होती. हे पाहून सून खूप आनंदी झाली. तिची योजना यशस्वी झाली. मग तिने तिच्या पतीला आणि सासऱ्याला जागे केले. मग चंद्राचे सर्व पुत्र जागे झाले. स्वतःला एक मोडकळीस आलेल्या घराऐवजी एक आलिशान घरात पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांना समजले नाही की इतका मोठा बदल कसा झाला. अचानक देवी लक्ष्मी प्रगट झाली आणि म्हणाली की आता तुमच्या गरिबीचे दिवस संपले आहेत. आता तुमचे चांगले दिवस आले आहेत. कारण दिवाळीच्या सणाला मला तुमच्या घरात फक्त एक दिवा जळताना दिसला आणि संपूर्ण शहर अंधारात होते. म्हणून मी तुमच्या घरी आली आहे आणि मी माझे घर येथे आरामदायी केले आहे. लक्ष्मीच्या कृपेने शब्द ऐकून चंद्राला समजले की त्याच्या सुनेने राजाला असे का म्हटलेले आहे. सकाळी सुनेने तिच्या सासऱ्याला दरबारात जाण्यास सांगितले, परंतु चंद्राने दरबारात जाण्यास नकार दिला. मग सुनेने त्याला समजावलं, बाबा तुम्हाला माहिती नाहीये, आता आपल्याला राजाचा रागही शांत करायचा आहे. तुम्ही जाऊन त्याला सांगा की मी 3 दिवस शहर अंधारात ठेवले, कारण प्रकाशाने भरलेल्या शहरात मोठी आपत्ती येण्याची शक्यता होती. त्यामुळे अंधारामुळे आपत्ती टळली. हे ऐकून राजा आनंदी होईल. आपल्या सुनेचे शब्द ऐकल्यानंतर चंद्रा दरबारात हजर झाला आणि राजासमोर आपल्या सुनेचे शब्द पुन्हा सांगितले. हे ऐकल्यानंतर राजा खरोखर आनंदी झाला आणि त्याने चंद्राला भरपूर पैसे देऊन निरोप दिला. आपल्या सुनेची हुशारी आणि बुद्धिमत्ता पाहून अव्या आनंदाने आपले दिवस घालवू लागला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला कळते की कुटुंबात जास्त लोक असणे चांगले आहे, परंतु जर ते सर्व मूर्ख असतील तर यापेक्षा मोठा शाप असू शकत नाही. जर त्या कुटुंबातील एकही व्यक्ती शहाणी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे वैभव पुन्हा येऊ शकते. जसे चंद्राच्या मुलाच्या सुनेने त्याच्या घराचा चेहरा मोहरा बदलला. बोलताना माझ्याकडून जर काही चूक झालेली असेल
तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.